सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण व्याकरणामध्ये लिंग हा विषय शिकलो होतो. आज आपण व्याकरणामधील वचन शिकणार आहोत. वचनला इंग्रजीमध्ये नंबर असे म्हणतात. वचन म्हणजे काय, तर आपण वचनची व्याख्या समजून घेऊया. व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी एक आहे की अनेक आहेत हे आपल्याला ज्यावरून समजते त्यास आपण वचन असे म्हणतो. व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी एक आहे की अनेक आहेत हे आपल्याला ज्यावरून समजते त्यास आपण वचन असे म्हणतो. वचनाचे 2 प्रकार आहेत. एक वचन आणि अनेक वचन. एक वचनला इंग्रजीमध्ये सिंग्युलर नंबर असे म्हणतात आणि अनेक वचनला इंग्रजीमध्ये प्लुरल नंबर असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, समोर 2 चित्र दिले आहेत. एका चित्रात एक पेन्सिल आहे, तर बाजूच्या चित्रामध्ये 4 पेन्सिली आहेत. एक पेन्सिल एक वचन, तिला आपण पेन्सिल असे म्हणतो. तर बाजूच्या चित्रामध्ये अनेक पेन्सिली आहेत म्हणून त्यांना पेन्सिली असे म्हणतो. पेन्सिली म्हणजे अनेक वचन. विद्यार्थ्यांनो, एक वचनची व्याख्या बघूया. जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे हे कळते तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते. म्हणजेच जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एक आहे हे कळते तेव्हा आपण त्या नामाला एक वचन मानले जाते. उदाहरणार्थ, मुलगा, मुलगी, झाड इत्यादी. अनेक वचनची व्याख्या समजूया. जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत हे कळते तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते. जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत हे कळते तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते. उदाहरणार्थ, मुलगे, मुली, झाडे इत्यादी. काही शब्दांचे एक वचन व अनेक वचन हे सारखेच राहते. काही शब्दांचे एक वचन व अनेक वचन हे सारखेच असते. उदाहरणार्थ, कवी अनेक वचन कवी, देव त्याचे अनेक वचन देव, मित्र मित्र, पक्षी पक्षी. विद्यार्थी मित्रांनो, काही उदाहरणे दिली आहेत एक वचन व अनेक वचनचे. आपण समजून घेऊया. एक माणूस, अनेक वचनमध्ये अनेक माणसे. एक वचन एक माणूस, अनेक वचन अनेक माणसे.
एक वही अनेक वह्या. एक वही अनेक वह्या. आणि एक पुस्तक अनेक पुस्तके. एक पुस्तक अनेक पुस्तके. विद्यार्थी मित्रांनो, एक वचन आणि अनेक वचनमध्ये समोर दिलेल्या उदाहरणामधून आपल्या असे लक्षात येते, माणूस या नामावरून एका माणसाचा बोध होतो. पहिल्या उदाहरणामध्ये माणूस या नामावरून एका माणसाचा बोध होतो. माणसे, माणसे या नामावरून अनेक माणसांचा बोध होतो. वही या नामावरून एका वहीचा बोध होतो. वही या नामावरून एका वहीचा बोध होतो. वह्या या नामावरून अनेक वह्यांचा बोध होतो. वह्या या नामावरून अनेक वह्यांचा बोध होतो. उदाहरण 3मध्ये एक पुस्तक म्हणजेच पुस्तक या नामावरून एका पुस्तकाचा बोध होतो. पुस्तक या नामावरून एका पुस्तकाचं बोध होतो म्हणजे तो एक वचन आहे. आणि पुस्तके या नामावरून अनेक पुस्तकांचा बोध होतो. पुस्तके या नामावरून अनेक पुस्तकांचा बोध होतो म्हणजेच ते अनेक वचन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही उदाहरणे पाहूया. काही पुल्लिंगी नामांचे अनेक वचन. इथे 2 कॉलम बनविले आहेत, एक वचन आणि अनेक वचन. पहिले उदाहरण, आंधळा आंधळे. आंधळा आंधळे. आठवडा आठवडे. आठवडा आठवडे. कायदा कायदे. कायदा कायदे. कावळा कावळे. कावळा कावळे. एक वचन, चिमणा. अनेक वचन, चिमणे. चिमणा चिमणे. एक वचन, चेहरा. अनेक वचन, चेहरे. चेहरा चेहरे. एक वचन मध्ये डोळा. अनेक वचन, डोळे. डोळा डोळे. पैसा पैसे. पैसा पैसे. दवाखाना दवाखाने. दवाखाना दवाखाने. तारा तारे. तारा तारे. काही स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन पाहूया. एक वचन, आठवण आठवणी. आठवण आठवणी. एक वचन, उडी. अनेक वचन, उड्या. एक वचन, उडी. अनेक वचन, उड्या.
एकवचन काठी, अनेकवचन काठ्या, काठी काठ्या. एकवचन खिडकी, अनेकवचन खिडक्या, खिडकी खिडक्या. एकवचन नदी, अनेकवचन नद्या, नदी नद्या. एकवचन जमीन, अनेकवचन जमिनी, जमीन जमिनी. जोडी, जोड्या, जोडी जोड्या. झोपडी, झोपड्या, झोपडी झोपड्या. पाटी, पाट्या, पाटी पाट्या. बाहुली, बाहुल्या, बाहुली बाहुल्या. विद्यार्थी मित्रांनो, काही नपुंसकलिंगी नामांचे अनेक वचन पाहूया. एकवचन औषध, अनेकवचन औषधे, औषध औषधे. एकवचन गाणे, अनेकवचन गाणी, गाणे गाणी. एकवचन गाव, अनेकवचन गावे, गाव गावे. एकवचन घरटे, अनेकवचन घरटी, घरटे घरटी. एकवचन चित्र, अनेकवचन चित्रे, चित्र चित्रे. एकवचन झाड, अनेकवचन झाडे, झाड झाडे. पत्र, पत्रे, पत्र पत्रे. घर, घरे, घर घरे. पान, पाने, पान पाने. बक्षीस, बक्षिसे, बक्षीस बक्षिसे. विद्यार्थ्यांनो, नामाची एकवचन व अनेकवचन सारखी रूपे असणारी काही उदाहरणे आपण पाहूया. एकवचन, अनेकवचन. उदाहरण पहिले, एक मित्र, अनेक मित्र. एक मित्र, अनेक मित्र. एक दगड, अनेक दगड. एक दगड, अनेक दगड. एक कवी, अनेक कवी. एक कवी, अनेक कवी. डोंगर, अनेक वचनमध्ये डोंगर, डोंगर डोंगर. एक वचन ढग,
अनेकवचन ढग, ढग ढग. एकवचन कथा, अनेकवचन कथा, कथा कथा. एकवचन कार्यक्रम, अनेकवचन कार्यक्रम, कार्यक्रम कार्यक्रम. एकवचन दिवस, अनेकवचन दिवस, दिवस दिवस. दिशा, दिशा. एकवचन दिशा, अनेकवचन दिशा. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय लिहून घ्या. काही पुल्लिंगी नामाचे अनेकवचन, काही पुल्लिंगी नामाचे अनेकवचन. एकवचन आणि अनेकवचन. उदाहरण पहिले, मुलगा, मुलगे, मुलगा, मुलगे. एकवचन रस्ता, अनेकवचन रस्ते, रस्ता, रस्ते. एकवचन कोंबडा, अनेकवचन कोंबडी, कोंबडा, कोंबडी. एकवचन झेंडा, अनेकवचन झेंडे, झेंडा, झेंडे. राजा, राजे, राजा, राजे. रुपया, रुपये, रुपया, रुपये. लढा, लढे, लढा, लढे. वेडा, वेडे, वेडा, वेडे. शहाणा, शहाणे, शहाणा, शहाणे. कार्यकर्ता, कार्यकर्ते, कार्यकर्ता, कार्यकर्ते. किल्ला, किल्ले, किल्ला, किल्ले. काही स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन, एकवचन आणि अनेकवचन. एकवचन गोष्ट, अनेकवचन गोष्टी, गोष्ट, गोष्टी. एकवचन रात्र, अनेकवचन रात्री, रात्र, रात्री. एकवचन लेक, अनेकवचन लेकी, लेक, लेकी. एकवचन सहल,
अनेकवचन सहली, सहल, सहली. वाट, वाटा, वाट, वाटा. वीज, विजा, वीज, विजा. सावली, सावल्या, सावली, सावल्या. सुई, सुया, सुई, सुया. सुट्टी, सुट्ट्या, सुट्टी, सुट्ट्या. स्त्री, स्त्रिया, स्त्री, स्त्रिया. बातमी, बातम्या, बातमी, बातम्या. काही नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन. एकवचन आणि अनेक वचन. एकवचन घर, घरे, घर, घरे. एकवचन दुकान, दुकाने, दुकान, दुकाने. एकवचन पाऊल, पावले, पाऊल, पावले. पुस्तक, पुस्तके, पुस्तक, पुस्तके. एकवचन व अनेकवचन सारखे असलेले रूपे. एकवचन आणि अनेकवचन. एकवचन विद्यार्थी, अनेकवचन विद्यार्थी. एकवचन विद्यार्थी, अनेकवचन विद्यार्थी. एकवचन शाळा, अनेकवचन शाळा, शाळा, शाळा. एकवचन शिक्षक, अनेकवचन शिक्षक, शिक्षक, शिक्षक. एकवचन शेजारी, अनेकवचन शेजारी, शेजारी, शेजारी. पक्षी, पक्षी. एकवचन पक्षी, अनेकवचन पक्षी. एकवचन पंख, अनेकवचन पंख, पंख, पंख. एकवचन पुत्र, अनेकवचन पुत्र, पुत्र, पुत्र. एकवचन पुरुष, अनेकवचन पुरुष, पुरुष, पुरुष. एकवचन प्रश्न, अनेकवचन प्रश्न, प्रश्न, प्रश्न. एकवचन दिवस,
अनेकवचन दिवस, दिवस दिवस. एकवचन प्रधान, अनेकवचन प्रधान, प्रधान प्रधान. विद्यार्थी मित्रांनो, मे महिन्याच्या सुट्टीत तुम्हाला घरी बसून प्रोजेक्ट तयार करायचा आहे. आपण मागील पाठात माहिती घेऊया. या पाठामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांची थोडक्यात माहिती घेतली. तुम्हालाही चित्रामध्ये दाखवलेले आपले 2 भारतीय थोर शास्त्रज्ञ आहेत, विक्रम साराभाई आणि जयंत नारळीकर. यांच्याबद्दल तुम्हाला माहिती गोळा करायची आहे आणि तुमचा प्रोजेक्ट तयार करायचा आहे. ह्या 2 थोर शास्त्रज्ञांपैकी तुम्हाला एकाच शास्त्रज्ञाची माहिती गोळा करायची आहे. मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करतो. प्रथम तुम्ही त्या शास्त्रज्ञांचा जन्म लिहा. त्यांचा जन्म कुठे झाला, कोणत्या शहरात झाला, कोणत्या साली झाला. त्यानंतर त्यांचे बालपण, नंतर त्यांनी केलेले शिक्षण आणि उच्च शिक्षण याबद्दल तुम्हाला माहिती काढायची आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रासाठी जे काही कार्य केलेले आहे त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती जमा करायची आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार म्हणजेच आपल्या भारत देशामार्फत किंवा आणखीन कुठे इंटरनॅशनल लेवलला त्यांना जे काही पुरस्कार मिळालेले असतील किंवा राज्य पातळीवर जे पुरस्कार मिळालेले असतील त्यांची तुम्हाला माहिती जमा करायची आहे. आणि शास्त्रज्ञ म्हणून वैज्ञानिक क्षेत्रात त्यांनी केलेली प्रगती ती तुम्हाला लिहायची आहे. हा प्रोजेक्ट तुम्ही मात्र शाळा पुन्हा चालू झाल्यानंतर जमा करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.